संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोका जाईना गे माये तया पंढरपुरा जाईना गे माये तया पंढरपुरा भेटेन माहिरा बोलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहिना सर्व सुकृताचे फळ मी लाहिना क्षमा मी देईन पांडुरंगा जाईना गे माये तया पंढरपुरा भेटेन माहिरा बोलिया बाप रखमादेवर विठ्ठलाचे भेटी बाप रखमादेवर विठ्ठलाचे भेटी आपुले संसाठी करून केला जाईना गे माये तया पंढरपुरा भेटेन मायरा बोलिया विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मैत्रेण समागत्यति सन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करो प्रथमं दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूपी गणेश केली स्मरण सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते स्मरून याता कलावज्ञ जिर्वोधराथावतारम कलाकांक तेजोदिकामोदिवक्त्रम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
माहेर असणारे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा राय यांचा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयाचा संसार रूपी मनुष्याला उपदेश करणारा फार नाही पण 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 जीवाला 84 लक्ष, त्यामध्ये 42 लक्ष जलचर आणि 42 लक्ष भूचर असे मिळून 84 लक्ष योनी पार करून मानव देह प्राप्त होतो. आणि मानव देह प्राप्त झाल्यानंतर त्यातील अविभाज्य भाग म्हणजे संसार. आणि तो संसार माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, मी असा सुखाचा करेन की त्याचा आनंद तिन्ही लोकांमध्ये, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक तिन्ही लोकांमध्ये करेन. आणि हे जाणण्यासाठी मी माझं माहेरपूर पंढरपुराला जाईन. तिथे असलेला विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्म्याला आलिंगन देईन. माझ्या पुण्य धर्माचे सुकृताचे सर्व फळ मी त्या पांडुरंगाला समर्पित करेन. आणि आपोआप मी परमात्मा स्वरूप होईल. म्हणजे प्रपंचातून मोहरूपी बुद्धीचा नाश होईल आणि मी हळूहळू परमात्मा स्वरूप होईल. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल आज राजमाता जिजाऊ आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सप्ताहाचा तिसऱ्या दिवसची सेवा मला लाभलेली आहे. माझं परम भाग्य समजते. ज्यांच्यामुळे कीर्तनरूपी सेवा लाभलेली आहे त्यांचं नाव घेण्या एवढी मी मोठी नाही, पण पर्याय द्यायचा झाला नाव घ्यावंच लागतं. अशा असणाऱ्या हरिभक्त परायण माझी गुरुवर्य अंजनाताई महाराज जगताप यांच्यावर मी वंदन करते. कीर्तनाला मोटुंगाची साथ देणारे हरिभक्त परायण विशाल महाराज यांच्या चरणी नमस्कार करते. विनेकरी असतील, साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, गायनकरी असतील, इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या गुरु बहिणी असतील, टाळकरी माळकरी श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी वंदन करते. खास करून माझ्या आई वडिलांच्या चरणी वंदन करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबा रायांनी प्रतिज्ञा केली, सर्वांचा संसार सुखाचा करेन आणि आनंद तिन्ही लोकांमध्ये करेन. माऊली ज्ञानोबा रायांनी केलेली प्रतिज्ञा आपल्या सामान्य माणसांची प्रतिज्ञा, संतांची प्रतिज्ञा आणि देवांची प्रतिज्ञा लक्षात घेतल्यानंतर सामान्य माणूस संसाराच्या तापामध्ये तापतो आणि कुटुंबाची सेवा करून करून थकतो. अशाच एका सामान्य कुटुंबामध्ये दोघा नवरा बायकोची भांडण झाली. आता मुळात जरा नवरा रिकामटेकडाच होता. बायको म्हणते, अहो तुम्हाला काही काम नाही, धंदा नाही, इकडून तिकडे फिरत असता, त्यापेक्षा असं करा तुम्ही तुकाराम महाराजाकडे जा, त्यांनाही काही काम नाही. आता रिकामटेकड्याला काय काम? ते म्हणाले ठीक आहे, मी तुकाराम महाराजाकडे जातो, पण शपथ घेऊन सांगतो की तुझं तोंड सुद्धा बघायला वापस येणार नाही, असं म्हणाला आणि भंडारा डोंगरावर निघून गेला. आता तिथं महाराजांचं सतत नामस्मरण सुरू असायचं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. तेवढ्यात महाराजांनी डोळे उघडले आणि बघितलं समोर एक साधक दिसला. साधकालाही नामस्मरण करायला सांगितले. आता भांडण करून आला, डोक्यात भांडणाचाच विचार होता. आता घरी वापस जायचं नाही, कसलं नामस्मरण होतं, एकतर तेवढ्यात उपाशी आला होता. त्याला फार भूक लागली. म्हणाले महाराज जेवणाचं काय? महाराज म्हणाले जिजाबाई आवडीचं काम आवरलं की जिजाबाई जेवण घेऊन येतील. आता एवढा मोठा पर्वत पायी पार करायचा म्हटल्यावर उशीर तर होणारच. मध्यानाला जिजाबाई जेवण घेऊन आल्या. दोघांनी बसून जेवण केलं. महाराजांचं सतत नामस्मरण सुरू असायचं. महाराज पुन्हा नामस्मरणाकरिता बसले. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, अखंड चिंतन विठोबाचे. एक वेळेचं जेवण असायचं. कडाक्याची अशी थंडी पडली होती. दोघेही रात्री लवकर झोपली, मात्र सकाळी 3 वाजता ब्रह्ममुहूर्ताला सुटली. दोघेही मिळून नदीवर आंघोळी करता गेले. आता नदी बघताच महाराज आंघोळी करता नदीत शिरले, पण साधकाला थंडी भरली. महाराज आंघोळ करून आले तरी साधक आंघोळीला जात नव्हते. महाराजांनी दोन्ही हात समोर केले आणि असा धक्का दिला की डायरेक्ट पाण्यातच जाऊन पडले साधक. तेवढ्यात बाहेर आले. दोघेही मिळून भंडारा डोंगरावर परत गेले. पहाटेचा काकडा झाला, आरती झाली.
महाराजांचं नामस्मरण सुरू असायचं. पुन्हा नामस्मरणाकरता बसले. महाराज भजन करत होते, पण साधकाची काही थंडी जातच नव्हती. महाराज म्हणाले, जोराने टाळी वाजून भजन कर, म्हणजे तुझी थंडी निघून जाईल. आता सकाळचं कवळं ऊन पडलं होतं, तेवढ्यामुळे साधकाची थंडी गेली. कसा तरी दिवस पलटला. संध्याकाळ झाली, थोडाफार अंधार पडायला लागला. तुम्हाला सांगते, जसा तिथून अंधार पडला तसा साधक जो निघाला तो डायरेक्ट आपल्या घरीच पोहोचला. साधकाच्या मनात विचार आला, आपण जी प्रतिज्ञा केली होती महाराजांबरोबरची, आता ती आपल्यावरच उलटलेली दिसते. तेवढ्यात घराचा दरवाजा ठोकठोकला. तेवढ्यात बायको म्हणते, काय हो, घरी वापस नाही येण्याची प्रतिज्ञा केली होती, मग काय झालं? का घराचा रस्ता चुकले? तर तो घराचा रस्ता नाही चुकलो, तर मी स्वतः चुकलोय. आजपासून मी कुठंच जाणार नाही. आजपासून तू म्हणशील तेच करेन, तू म्हणशील तसाच वागेन. तुझ्या पाया पडतो बाई, पण आता तरी दरवाजा उघड. तात्पर्य एवढंच की अनेक वेळा अनेक संदर्भात अशा प्रतिज्ञा घडतात, पण त्या पाळल्या जात नाही. विठ्ठल 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 सामान्य माणसाच्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, त्याचप्रमाणे काही राजांच्या सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण होत नाहीत. आतापर्यंत पुष्कळ राजे होऊन गेले, पण सर्व संपन्न आणि ऐश्वर्य संपन्न राजा फक्त एकच होऊन गेला, तो म्हणजे रावण. रावणाची संपत्ती किती होती? तर तुकाराम महाराज सांगतात, 5 लक्ष घरे पाषाणाची, 7 लक्ष तिथे विट बंदी, कोटी घरे जिथे काशा आणि तांब्याची, शुद्ध काचनाची 7 कोटी. एवढा ऐश्वर्य संपन्न रावण होता. रावणाच्याही काही प्रतिज्ञा होत्या. त्याची पहिली प्रतिज्ञा म्हणजे सोन्याला सुगंध आणेन, दुसरी प्रतिज्ञा म्हणजे आकाशाला पायऱ्या करीन आणि खारा समुद्र गोड करीन. पण एकही प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही. याही समोर जाऊन सांगायचं झालं तर संतांच्या प्रतिज्ञेसमोर देवाची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. आता तुम्ही म्हणाल कसं? तर असं झाले. एक वेळा कृष्ण भगवंताने प्रतिज्ञा केली होती. कौरव आणि पांडवांच्या युद्धाच्या वेळेस दुर्योधनाने प्रतिज्ञा केली होती की पांडवांना सुईच्या टोका सुद्धा एवढी जागा मिळणार नाही, पण ती प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही. युद्धापूर्वी कृष्ण भगवंताने फार समजून सांगितलं, पण दुर्योधन शेवटपर्यंत ऐकलं नाही. कृष्ण भगवंत म्हणतात, विनाशकाले प्राप्त झाला म्हणजे विकृत बुद्धी उत्पन्न होणारच. तिथे कृष्ण भगवंताचाही सुद्धा नाविलाज झाला. युद्ध ठरलं, सैन्याची जुळाजुळण सुरू झाली. अर्जुन आणि दुर्योधन मिळून दोघेही कृष्ण भगवंताकडे निघाले. प्रथम दुर्योधन गेला आणि कृष्ण भगवंताच्या उशाकडे बसला. त्या मागून अर्जुन गेला आणि कृष्ण भगवंताच्या पायथ्याकडून बसला. जसा कृष्ण भगवंताने अर्जुनाला बघितलं तसंच उठून बसले आणि म्हणतात, अर्जुना कधी आलास? त्यावर दुर्योधन म्हणतो, देवा त्याही आधी मी आलोय. भगवंत म्हणतात, मी प्रथम अर्जुनाला बघितलंय. बरं असो, तुम्ही दोघेही कशाकरिता आलात मला माहित आहे. पहिले माझं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर कोणाला काय पाहिजे ते सांगा. कृष्ण भगवंत म्हणतात, एका बाजूला माझं 56 कोटी यादव सैन्य शस्त्र सामग्री सहित राहील आणि एका बाजूला मी एकटा राहील. मी ज्या बाजूला राहील त्या बाजूला ना मी शस्त्र उचलणार ना मी युद्ध करणार, अशी प्रतिज्ञा करतात. कृष्ण भगवंताने प्रतिज्ञा केली. त्यावर म्हणतात, 4 गोष्टी मात्र चांगल्या सांगेल. म्हणतात, दुर्योधना सांग तुला काय पाहिजे? दुर्योधन म्हणतो, देवा. दुर्योधन विचार करतो, एकटा घेऊन काय उपयोग? एक तर युद्धही करणार नाही, शस्त्रही उचलणार नाही. 4 गोष्टी खऱ्या सांगतो म्हणतो, पण काय की सांगायला? त्यापेक्षा देवा 56 कोटी यादव सैन्य शस्त्र सामग्री सहित दे. म्हणते, ठीक आहे. अर्जुना तुला काय पाहिजे? अर्जुन म्हणतो, देवा मला तू एकटा असला म्हणजे बास झालं. तो माझा भावा, तो माझा
झाले. पांडवांकडील एकही योद्धा मरण पावला नाही, पण कौरवांकडील एकही योद्धा जिवंत नाही. हे दुर्योधनाने पाहिलं आणि विचार करत पितामह भीष्माचार्यांकडे गेला आणि म्हणतो, पितामह, युद्धाला 5 ते 6 दिवस झाले. पांडवांकडे एकही योद्धा मेला नाही, आपल्याकडे एकही योद्धा जिवंत नाही. बरं, मग आपण शरीराने आमच्याकडून आहात, पण मनाने पांडवांकडून आहात, असे मर्मभेद बोलताच भीष्माचार्यांना राग आला आणि म्हणतात, दुर्योधना, ऐक, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही. निष्पांडवी पृथ्वी करून टाकेन, अशी घोर प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली. आणि ही प्रतिज्ञा ऐकताच दुर्योधन अति आनंद झाला. ही प्रतिज्ञा इकडे पांडवांना सुद्धा कळाली. धर्मराज युधिष्ठिराला सुद्धा काळजी पडली की आता काय करावं, कारण ही प्रतिज्ञा दुसरी कोणाची नसून भीष्माचार्यांची आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कृष्ण भगवंताला सुद्धा काळजी पडली की आता काय करावं. भगवंताला सुद्धा झोप येत नव्हती. भगवंताला वाटलं, माझे हे हाल आहेत, अर्जुनाचे काय हाल असतील. ते बघण्याकरिता स्वतः भगवंत आले आणि बघतात तर अर्जुन काय झोपला होता, शिवाय घोरतही होता. भगवंताने अर्जुनाला उठवलं आणि म्हणतात, अर्जुना, भीष्मांची प्रतिज्ञा ऐकली ना? म्हणाला, हो देवा, ऐकली. मग एवढा शांत कसा? अर्जुन म्हणतो, देवा, जेव्हा माझे स्वामी जागतात तेव्हा मी कशाला जागू? जेव्हा माझे स्वामी माझी चिंता करतात तेव्हा मी कशाला चिंता करू? त्याचप्रमाणे आपणही सुद्धा सर्व काही भगवंतावर सोपवलं पाहिजे. जोपर्यंत सर्व जोपर्यंत स्वतः भगवंत आपली चिंता करत नाही तोपर्यंत. दुर्योधनाची पत्नी भानुमतीला भीष्माचार्य अखंड सौभाग्यवती होण्याचं वरदान देणार होते. तेवढ्यात दुर्योधन आला आणि म्हणतो, देवी, आजोबा आपल्या घरचेच आहेत, आज न जाता तू उद्या जा. हे भानुमतीने ऐकलं आणि भानुमती गेली. पण कृष्ण भगवंत मात्र द्रौपदीकडे गेले आणि म्हणतात, द्रौपदी, चल. द्रौपदीला भीष्माचार्यांची पर्णकुटी जवळ घेऊन जातात. स्वतः द्रौपदीच्या चपला आपल्या हातात घेतात, अंगावर काही घोंगडी घेतात आणि पर्णकुटीच्या बाहेर बसतात आणि म्हणतात, आत जाऊन भीष्माचार्यांचे दर्शन घे. द्रौपदी आत जाते, भीष्माचार्यांचे दर्शन घेते आणि भीष्माचार्य दुर्योधनाची पत्नी भानुमती समजून द्रौपदीला अखंड सौभाग्यवती होण्याचं वरदान देतात. द्रौपदी म्हणते, पितामहा, आपला आशीर्वाद खरा तर होईल ना? भीष्माचार्य म्हणतात, देवी, तू कोण आहेस? द्रौपदी उत्तर देते, मी पांडवांची पत्नी द्रौपदी आहे. देवी, मी पांडवांना मारण्याची शपथ घेतली, ती आवेशात येऊन घेतलेली आहे, पण तुला दिलेला जो आशीर्वाद आहे तो पूर्ण मनातून दिला आहे आणि तो पूर्ण होणारच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. भीष्माचार्यांचा आणि अर्जुनाचा रथ समोरासमोर आला. भीष्माचार्यांचं भयंकर युद्ध सुरू झालं. शेवटचा बाण राहिला, तो बाण धनुष्यावर लावला आणि त्या बाणाने अर्जुनाचा मृत्यू होणार. तेवढ्यात भगवंताने बघितलं. भगवंत रथाच्या खाली उतरले आणि सुदर्शन चक्र धारण केलं. सुदर्शन चक्र धारण केल्याने
मारलं तरी चालेल. ते ऐकल्यानंतर कृष्ण भगवंताने आपले सुदर्शन चक्र वापस घेतले. पण असं केल्याने अर्जुनाचा प्राणही वाचला आणि भीष्माचार्यही खरे ठरले. सांगण्याचं तात्पर्य, जिथे संतांच्या प्रतिज्ञेसमोर देवाची प्रतिज्ञा म्हणजे राहिली नाही, तिथे आमच्या आणि तुमच्या प्रतिज्ञा काय राहणार. तेच माऊली ज्ञानोबारायांनी केलेली प्रतिज्ञा ही संतांची प्रतिज्ञा आहे आणि ती पूर्ण होणारच. ती याचा अभंगाच्या प्रथम चरणात. अवघाचे संसार सुखात अशा या संसार सागरामध्ये पीडित झालेले काही साधक माऊलींकडे आले आणि म्हणतात, माऊली, आम्ही पीडित आहोत, आम्ही दुःखी आहोत. दुःखी वादवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार हा चौकडे नळ, विश्रांती नाही ठाव. तर संसारासोबत परमार्थ केला पाहिजे. संसाराच्या अंगी खूप व्यसन आहे, पण ते कीर्तन आणि प्रवचनांनी शुद्ध होतील. संसारामध्ये पुण्य धर्म कर्म केले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की संसारामध्ये तीळ मात्र शुद्ध
सुद्धा सुख नाही. सुख असल्यासारखं वाटतं, पण किती सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगते. एक मोळी विक्याम जंगलातून मोळी घेऊन जात असताना त्याच्या पाठीमागे वाघ लागला. आता समोर धावत होता. आता किती वेळ थांबणार म्हणून समोर एक विहीर दिसली. त्या विहिरीच्या जवळ एक झाड होतं. ते झाडाची फांदी त्या विहिरीवर होती. त्या फांदीला धरून त्याने उडी मारली आणि तसाच लटकला. आता किती वेळ लटकून राहायचं म्हणून त्याला वाटलं की विहिरीत उडी घ्यावी. विहिरीत डोकावून बघितलं तर एक काळा नाग फणा काढून बसला होता. आता खाली जावं तर नागोबा, वर यावं तर वाघोबा. त्याच झाडाची फांदी हल्ल्यामुळे एक आग्यमौल होतं त्या झाडाला. त्या झाडाची फांदी हल्ल्यामुळे साऱ्या माश्या त्याच्या अंगाला चावा घेत होत्या. तेवढ्यात त्याने वर बघितलं आणि त्याच मौळाचा एक थेंब तिच्या जिभेवर पडला आणि तो वाम किती गोड मध आहे. वास्तविक पाहता दुःख किती होतं. खाली जावं तर नागोबा, वर जावं तर वाघोबा. सर्व अंगाला मासे चावा घेतात, पण एका थेंबाने त्याला सुख असल्यासारखं वाटतं. वास्तविक पाहता दुःख हे पर्वता एवढं होतं. तात्पर्य म्हणून तुकाराम महाराज संसाराला समुद्राची उपमा देतात. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये किती पाणी आहे याचं मोजमाप करता येत नाही, त्याचप्रमाणे संसारामध्ये किती दुःख आहे हेही सांगता येत नाही. संसारामध्ये किती दुःख आहे सांगता येत नाही. माऊलींकडे आले साधक म्हणतात, माऊली आम्हाला भवसागराच्या बाहेर काढा, आम्हाला सर्वांना सुखी करा. माऊली म्हणतात, तुम्हालाच नाही तर मी सर्वांचा संसार सुखाचा करेन, सर्वांचा संसार सुखाचा करेन. आता सुखाचेही काही भाग आहेत. पहिलं म्हणजे विषय सुख, आध्यात्मिक सुख, विषय सुख, प्रेम सुख असे अनेक सुख आहेत. पण सुख प्रत्येकाला प्राप्त होतं, पण आपल्या आपल्या क्षमतेनुसार. माऊली म्हणतात सर्वांना आनंद होईल, आनंद हा तिन्ही लोकांमध्ये होईल अशी प्रतिज्ञा करतात. साधक म्हणतात, माऊली आपल्याकडे खायला अन्न नाही, आपल्याला भिक्षा मागून खावी लागते, राहावयाचं घर नाही, मग एवढं कोणाच्या जीवावर. तर बघा त्यातही एक असं आहे, एका गरीब कुटुंबामध्ये 4 भाऊ असतात. ते 4 भावामध्ये 3 भावाची लग्न होतात. तीनही भावांच्या बायका गरीब असल्यामुळे रोज शेतात जातात, मजदुरी आणतात, रोज आपलं पोट भरतात, उदरनिर्वाह करतात. परंतु कधी अर्ध पोट उपाशी राहावं लागतं. त्यांना चांगले दागिने नाही, साड्या नाही, हाऊसमौज नाही. संसाराला कंटाळून गेल्या होत्या त्या. पण चौथा जो भाऊ होता तो उच्च शिक्षित होता. त्याचं लग्न केलं. त्याला श्रीमंत घराण्यातली उच्च शिक्षित मुलगी बायको म्हणून मिळाली. आता ती लग्न करून जेव्हा तिच्या सासरी आली तेव्हा त्या 3ही भावाच्या बायका तिच्याकडे आल्या आणि म्हणतात, अगं तू श्रीमंत घराण्याची एकुलती एक मुलगी आहे, तुझं करंट कपाळ आहे, तुझ्या वडिलांनी जराही विचार केला नाही, या घरात रोज मजुरीला जावं लागतं, अर्धपोट उपाशी राहावं लागतं, असहाय्य वेदना सहन करावे लागतात. आता तुलाही आमच्यासारखं सहन करावं लागेल. पण ती म्हणते असं काही होणार नाही. मी माझ्या पित्याची एकुलती एक लाडकी मुलगी आहे, ते माझ्यावर खूप प्रेम करतात, मी त्यांच्याकडे जाईन, लागेल ती सामुग्री आणेन आणि माझा संसार सुखाचा करेन. माऊली म्हणतात, मी त्याचप्रमाणे माझ्या माहेरी जाईन आणि सर्वांचा संसार सुखाचा करेन. तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणी.
माझं माहेर पंढरपुराला जाईन. तिथे असलेला विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्मा, ही माझी माता, माझी पिता, बंधू बहीण सखा सुद्धा सर्वच पाहेन. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहिणी चुलता, कृष्ण माझा. माऊली म्हणतात, मी तिथे जाईन, सर्वांचा संसार सुखाचा करेन, सर्वांचा संसार सुखाचा करेन, सर्वांचा संसार सुखाचा करेन आणि सर्वांचा संसार सुखाचा करेन. साधक म्हणतात, विठ्ठल 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 संसारामध्ये अनेक असे श्रीमंत आहेत की जे साधक म्हणतात, तुम्ही तुमच्या वडिलांकडे जाणार, ते जर श्रीमंत, माझे वडील पंढरपूरचे राजे आहेत, श्रीमंत आहेत. साधक म्हणतात ते जर कंजूस असतील तर, कारण या समाजामध्ये राहत असताना असे अनेक श्रीमंत आहेत की ते कसे आहेत, कंजूस आहेत. संपत्ती आहे पण देण्याचा दातृत्व नाही. ते 3 प्रकार आहेत. संपत्ती आहे पण देण्याचं दातृत्व नाही. दुसरं म्हणजे देण्याचं दातृत्व आहे पण संपत्ती नाही. आणि तिसरे म्हणजे आपल्यासारखे संपत्ती आहे आणि देण्याचं दातृत्वही सुद्धा आहे. सांगण्याकरता अनेक दृष्टांत आहेत, पण मी एकच सांगते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक श्रीमंत गृहस्थ होता, फार संपत्ती होती, पण एवढा कंजूस होता की त्या कंजूसपणामुळे त्याने कुणाच कार्यक्रमात जात नव्हता, सहभाग सुद्धा घेत नव्हता. त्याच्या कंजूसपणामुळे त्याने किती वर्ष लग्न सुद्धा केलं नाही. त्याला वाटलं आपण लग्न करावं, बायकोनी यावं आणि आपल्या कमावलेल्या संपत्तीचा नाश करावा, त्यामुळे त्याने लग्न सुद्धा केलं नाही. पण काही गावाची माणसं असतात, त्यांना फार काळजी असते माणसांची. त्याने आग्रहापायी त्याचं लग्न करून दिलं आणि लग्न झाल्यावर जेव्हा ती मुलगी सासरी आली, हा विचार करत बसला की ती कशी असेल, म्हणून चांगली असेल का वाईट असेल, संपत्ती ठेवेल की म्हणजे वाईट मार्गाला लावून टाकेल. त्यामुळे विचार करत बसला होता. शेजारच्या गावी कीर्तन होतं. कीर्तनासाठी काही भजन मंडळी बाहेर गावी जात असताना त्या गृहस्थाला, त्या श्रीमंताला सुद्धा घेऊन गेले. आता अर्ध्या मधात गेले आणि त्याला आठवण आली घरची. तेवढ्यात म्हणाला, मला घरी फार महत्वाचं काम आहे, मी तेवढं काम करतो आणि लगेच तुमच्या मागे येतो. आता तिथून माघारी आला. बायको दरवाजा बंद करून झोपली होती. घरावर थाप मारली. तेवढ्यात बायकोने दरवाजा उघडला आणि बघितलं तर आपली पतिराज आणि म्हणते, अहो तुम्ही तर बाहेर गावी कीर्तनासाठी गेले होते ना? म्हणे हो. मग वापस कसे आले? म्हणाले सांगायचं राहूनच गेले. म्हणजे काय सांगायचं राहून गेलं? अगं म्हणले तू देवघरामध्ये दिवा लावला असशील ना? म्हणजे हो. मग तो विझवायचा विसरून गेली असशील तू. म्हणाले मी काय एवढी वेडी आहे का? एवढं वेळ समजतं का मला? मी फार हुशार आहे म्हणले. मी काय एवढी वेडी नाही. मी एका हाताने लावला आणि दुसऱ्या हातानेच विझवला. आता हे ऐकताच त्याला फार आनंद झाला. पण ते म्हणते, अहो तुम्ही 2 किलोमीटर चालत गेले आणि 2 किलोमीटर चालत आले, मग तुमच्या पायातल्या बुटाचा तळवा घासला असेल ना? तुम्हाला मी पण काय एवढा वेडा आहे का? हे बघ म्हणलं माझ्या काकातच आहे. आता जो माणूस पायाचा बुटातला तळवा घासे म्हणून बूट घालत नाही, तो माणूस दान काय करणार? त्या समाजाचं काय महत्व, म्हणजे समाजामध्ये काय दान करू शकणार तो? असा संसार, असं जितके म्हणजे श्रीमंत असतात पण देण्याचं दातृत्व नसतं. संपत्तीसाठी काही जीव देतात पण संपत्ती सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण. साधक म्हणतात, तुमची जर वडील कंजूस असतील तर? ते म्हणतात माझे वडील कंजूस नाही, पण ते पंढरीचे राजे आहेत, श्री ज्ञान वैराग्य संपूर्ण आहेत आणि ते एवढे उदार आहेत. अवधारी साहेब नवसती म्हणून तो भगवंतो. ते एवढे श्रीमंत आहेत की ज्याने जे जे मागितलं त्याला ते दिलं. ते वैरी जरी असला तरी त्याला दिलं. कंस, शिशुपाल, तृणावर्तन, कालिया सर्प इतक्यांना आपल्यामध्ये
सुखामण नगरी दिली. ज्याने जे जे मागितलं त्याला ते दिलं. एक नाही तर अनेकांचे मनोरथ पूर्ण केले. एवढा उदार आणि एवढा श्रीमंत माझे वडील आहेत. एवढे श्रीमंत माझे वडील आहेत. मी तिथे जाईन, संसार सर्वांचा सुखाचा करेन. माझे वडील खूप श्रीमंत आहेत, पण ते जर त्यांना भीक मागावी लागेल, त्यांच्या समोर हात पसरावे लागतात. माऊली म्हणतात आमचा संप्रदाय असा नाही तर कसा आहे तेच अभंगाच्या तृतीय चरण. सर्व सुकृताचे फळ मिळालीन. सर्व सुकृताचे फळ पंढरपुराला जाईन. माझ्या सुकृताचे सर्व कर्मधर्माचे फळ मी त्या पांडुरंगाला समर्पित करेन. त्यानंतर मला जे काही हवं आहे त्याची प्राप्ती होईल आणि ते घेऊन मी सर्वांचा संसार सुखाचा करेन. कृष्ण भगवंतांनी सुद्धा आपले परम मित्र अर्जुनाला सांगितलं होतं की तुझे जेवढे काही सत्कर्म पुण्यधर्म असतील ते मला समर्पित कर. त्यानंतर मी शेवटी तुला माझी प्राप्ती होईल. एक बघा, जेव्हा एक मुलगी लग्न करून आपल्या सासरी जाते आणि राहिलेला हक्क मागण्याकरता जेव्हा ती वापस येते तेव्हा तिच्यावर प्रेम करणारे तिचे वडील तिला लागेल ती वस्तू पुरवतात आणि ती वस्तू घेऊन जेव्हा ती आपल्या सासरी जाते आणि आपला संसार सुखाचा करते, तिचा
मावेनासा होतो आणि तिचा आनंद बघून तिचे वडिलांना सुद्धा आनंद मावेनासा होतो. विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे एक दानशूर दाता. जेव्हा आपण त्या पंढरपुराला जातो तेव्हा आपण अंतःकरणापासून आपले पुण्य धर्म कर्म सर्व सर्व भगवंताच्या चरणी समर्पित केले पाहिजे. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी नाही बुद्धी त्याचे पायी. महाराजांनी आपले सुकृताचे फळ समर्पित केले, पाहिजे ते फळ प्राप्त झालं आणि ते घेऊन माऊलींनी सर्वांचा संसार सुखाचा केला. सर्वांचा संसार सुखाचा केला. ते कशामुळे झालं तर तेच अभंगाच्या शेवटच्या चरणात. देवी वरू विठ्ठलाच्या भेटी, बापर कुमा 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 देवी वरू विठ्ठलाच्या भेटी. आपुला संसारी करुणी गेला, आपुला संसारी करुणी गेला, करुणी गेला. काही भगवंतांचं चिंतन करा, गुरुवर्यांची सेवा करा, गौमातेची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. बघा, एका जागी सुंदर लिहिलं होतं. एका वृद्धाश्रमातल्या आईनं आपल्या बाळाला पत्र लिहिलं. महिने जाती, शेवटी वर्ष संपून जाते, तेव्हा कधी तुझी मनी ऑर्डर येते. बाळा, या वेळेला पैसे नको, एकदा तूच येऊन जा, मला तुझ्या घरी घेऊन जा. अरे, तुझ्या बापानं तुझ्यासाठी सालं घातली, तुला शाळेला घातलं, तुझ्या दुधासाठी आम्ही दोघांनी चहा सुद्धा सोडला. अरे, तुझ्या आठवण काढत तुझा बाप या वृद्धाश्रमात तसाच मेला. हवं तर हे सगळं विसरून जा, पण बाळा, मला तुझ्या घरी घेऊन जा. आईला आपल्या बाळासोबत राहायचं. बाळा, तुझ्या घरचा केर कचरा काढीन मी, आडूळा पुरणपोळ्या सर्व रांगेन मी, तुझ्या घरचा कचरा काढीन मी, नातवांना सांभाळ करीन, दुखलं सुखलं सांगणार नाही. बाळा, एकदा तरी येऊन जा, मला तुझ्या घरी घेऊन जा. बाळा, मला तुझ्या घरी घेऊन जा. एका जागी छान असं वाक्य लिहिलं होतं. नाही झाली पंढरीची वारी
नाही झाली पंढरीची वारी माय बापाची सेवा कर येईल पंढरपूरचा राजा तुझ्या दारी पुंडलिकासारखी सेवा कर पुंडलिकासारखी सेवा कर एवढंच म्हणेन कोणाचा विठ्ठल विठ्ठल गुरुवर्यांनी जे काही मला अभ्यास दिला तो मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला माझं जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी जे काही तुम्हाला माझ्या कीर्तनातून मिळालं असेल ते तुमच्याकडे असू द्या कोणाचं जर नाव घ्यायचं राहिलं असेल आई दाजी भक्तीताई दादा क्षमा असावी आणि माझ्याकडून जर काही चुकीचा शब्द निघाला असेल तर क्षमा असावी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली